पुंडलीकवरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नंबर 4, ओवी नंबर 31 ते 40। या ओवीमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुन यांचा ज्ञानाविषयीची चर्चा, की ते गोड ज्ञान, अलौकिक ज्ञान भगवान श्रीकृष्ण की आपल्या प्रिय भक्ताला, प्रिय मित्राला म्हणजेच अर्जुनाला देत आहेत, आणि त्याचंच वर्णन या 10 ओव्यांच्या माध्यमातून आपण करणार आहोत। ओवी, त्या ओवीचा मराठीमध्ये अर्थ, अशा प्रकारे एक एक ओवी आणि तिचं चिंतन पाहूया आपण। अर्जुन उवाच अपरं भवतो जन्मं परजन्म विवस्थः कथमेत विजयानिया त्वमादो प्रक्तवानिति। या श्लोकाच्या माध्यमातून की अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतो, हे कृष्णा, तुमचा जन्म हा अलीकडचा आहे आणि सूर्यदेव विवस्वान यांचा जन्म फार वर्षापूर्वींचा आहे। मग तुम्ही सुरुवातीलाच त्यांना हा योग कसा बरं सांगितला, आणि हे मी कसे समजावे याची मला उकल तरी तुम्ही करून द्यावी। तरी नावे कहे सहावे, गाजा बजहीन धरावे, परी तुझे अज्ञानत्व हरावे लागो आधी। या ओवीमध्ये की त्यांनी पुढं सांगितलं की हे सहन होत नाही आणि हे बोलणे विनोदानेही घेण्यासारखे नाही, पण तुझे अज्ञान दूर व्हावे म्हणून आधी हे सांगणे आवश्यक आहे, आणि मला सुद्धा ते तितकंच गरजेचं वाटत आहे। तेव्हा अर्जुन म्हणे, हरी माया पुले याचा स्नेहो करी, हेत विस्मो काय अवधारी कृपानिधी। आणि त्यावेळी अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणतात, हे हरी, की ज्याप्रमाणे आई आपल्या लेकरावर प्रेमभाव करते, जीव लावते, तसाच तुमचा माझ्यावर स्नेह आहे, प्रेम आहे, आणि कदाचित त्यामुळे यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही, हे कृपानिधी। आणि त्याच्या पुढे जाऊन मग सांगतात, तू संसार श्रतांची सावली, अनाथ जीवांची माऊली, आमुते कीर प्रसवली तुझीच कृपा। तुम्ही संसाराने थकलेल्या जीवांना सावलीसारखे आहात, अनाथ जीवांची तुम्हीच आई आहात। आमचा जन्मही तुमच्याच कृपेने झाला आहे, आणि म्हणून की तुम्ही ईश्वर प्रभू परमात्मा सर्वे सर्व आहात, हेच अर्जुन या ठिकाणी सांगतात। देवा पांगुळ एका देवी जे, तरी जन्मोनी जो जारू साहिजे, हे बोलो काय तुझे तुझची पुढा। हे देवा, एखादा पांगळा मनुष्य जर वाऱ्याच्या जोराने पुढे गेला तरी त्याला स्वतःच्या शक्तीचा अभिमान नसतो, आणि त्याचप्रमाणे तुमच्यासमोर मी काय बरे बोलणार, मी अल्पमती, तुमच्यासमोर कसे बोलू। आता पुसेन जे मी काही, तेथनिके चित्त देई, देवीची दिवे कोपावी, ना काही बोलाय का। आता मी जे काही विचारणार आहे ते कृपया शांतपणे ऐका, आणि त्यावर राग मानू नका, मनामध्ये कोणताही निसंकोच ठेवू नका। तरी मागील जे वार्ता, तुवा सांगितली होती अनंता, तो नावेक मज चित्ता मानेची ना। हे अनंता, तुम्ही पूर्वी जी गोष्ट सांगितली ती माझ्या मनाला पटत नाही, व ती कोणती बरं गोष्ट असेल। पुढे ते सांगतात, जे तो विवस्थ तो म्हणजे काही, ऐसे हे वडिला ठाऊवे नाही, तरी तुवाची केवी पाही उपदेशिला। विवस्नान म्हणजे कोण
हे आमच्या पूर्वजांनाही ठाऊक नाही. आणि असं असताना मग तुम्ही त्यांना उपदेश कसा बरं केला असेल, याची उकल तुम्ही आम्हाला करून द्या. तो तरी आई की जे बहुता काळाचा, आणि तो तव कृष्ण सापेचा, म्हणून गाये मातुचा विसंवादू. विवस्थान तर फार प्राचीन काळातील आहेत, आणि तुम्ही तर आत्ताचे कृष्ण आहात, आणि त्यामुळे या गोष्टीमध्ये विसंगती वाटते आहे. या गोष्टीमध्ये थोडासा बदल वाटतो आहे. याची आम्हाला उकल करून द्यावी. तेवीची देवा चरित्र तुझे, आपण काही काय जाणिजे, हे लटके केवी म्हणिजे की हेळा. हे देवा, तुमचे चरित्र आणि लीला आम्हा सामान्यांना कशी बरं समजणार, आम्हाला कशी कळणार, आणि म्हणूनच हे सहजपणे समजणे थोडंसं कठीण आहे, अवघड आहे. याची उकल करून द्या. परी हेची मातू आघवी, मी परियेसे तैसी सांगावी, जे तुवाची तयारवी केवी उपदेशो केला. तरीही मला हे स्पष्टपणे सांगा की तुम्ही त्या सूर्यदेवाला हा उपदेश कसा केला. श्री भगवानुवाच बहूनि मे व्यतीताति जन्मानि तव चार्जुना, ताद्यहं वेद सर्वाणि न त्ववेत्थं परम तपः. श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, माझे आणि तुझे अनेक जन्म झाले आहेत, ते सर्व मला माहीत नाही आहेत. पुंडली कवरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. रामकृष्ण हरी. पुढील ओव्या आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.